पुढचा विशेष पुरस्कार आहे जो आहे बेस्ट निगेटिव्ह रोल आणि नामांकने आहेत 1 मिथिला पालकर, 2 सोनाली कुलकर्णी आणि 3 चिन्मयी सुमित. आणि विजेत्या ठरलेल्या आहेत सोनाली कुलकर्णी. आता तुम्हाला वाटलं असेल की बेस्ट निगेटिव्ह रोल साठी तुम्हाला का मी सांगतो या. येस, सोनाली कुलकर्णी यांना हा प्रश्न पडला असेल तुम्हाला, पण बेस्ट निगेटिव्ह रोल साठी मी का देतो, कारण कुठलाही तुम्ही त्यांना काही त्यांच्याशी टॉक करायला ए नाही बाबा, ए नाही नाही, ए जा नाही, अशी त्यांची सुरुवात असते. त्याच्यामुळे हे बेस्ट निगेटिव्ह रोल हा अवॉर्ड त्यांना आम्ही देतो. ए नाही नाही, बरोबर आहे, चिन्मयीजींना कळलेलं आहे. नको, नाही नाही, हे बघा, हेच ते, आणि त्यासाठी हा त्यांना पुरस्कार. तर प्लीज पुरस्कार घेऊन या. हा पुरस्कार मी तुम्हाला देण्यासाठी आमंत्रित करतो चिन्मयी सुमित यांना की त्यांनी हा पुरस्कार द्यावा. या दोन मैत्रिणी आज एकत्र आलेल्या आहेत आणि सखाराम बाइंडर नंतर ही जोडी पुन्हा एकदा इतक्या गोड पद्धतीने एकत्र आली. पण तुम्ही दोघी मैत्रिणी असल्यामुळे एकमेकींबद्दल तुम्ही खूपच जाणून असाल सगळ्याच गोष्टी. तर चिन्मय तुम्हाला इतक्या ओळखतात की चिन्मयी हुबेहूब तुम्ही कशा बोलता हे दाखवू शकतात. हे नाही बरोबर आहे. अरे काय, चला. वा वा, हे तर आहे त्या करतात पण तुमच्या लक्षात येत नाहीये. खतरनाक खतरनाक. पण दोन मैत्रिणींनी हा अवॉर्ड या ठिकाणी शेअर केला आणि मला एक फोटो मिळाला उद्याच्या पेपरला टाकण्यासाठी. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच, थँक्यू 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 सो मच. आम्ही लगे सौजन्याने ही एक ट्रॉफी. आणि आता सेकंडला शेवटचा अवॉर्ड सर्वोत्कृष्ट बाल कलाकार साहिल जोशी याला नामांकन मिळालेलं आहे. त्याच्यानंतर नामांकन आहे पॅडी कांबळे यांना आणि तिसरं नामांकन आहे ज्योती सुभाष यांना आणि विनर आहे ज्योती सुभाष. क्या बात आहे. आणि हा पुरस्कार ज्योतिताईंना देण्यासाठी मी आमंत्रित करतो साहिलला. प्लीज हा अवॉर्ड तुम्ही त्यांना प्रदान करा. सर्वोत्कृष्ट बाल कलाकार हा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. याचं कारण जे मी एपिसोडच्या सुरुवातीला पण बोललो की तुमच्यामध्ये एक लहान मूल दडलेलं आहे. आणि जोपर्यंत माणसामध्ये लहान मूल दडलेलं असतं तोपर्यंत तो चिरतरुणच असतो आणि त्याच्यामुळे सगळे चिरतरुण राहतात. काय सांगाल या विशेष पुरस्काराबद्दल? या विशेष पुरस्कारांनी मला खरं भरून आलंय आणि हा माझा छोटा मित्र त्याच्या हस्ते मला हा पुरस्कार मिळाला. मला फारच मस्त वाटतंय. पुन्हा एकदा शाळेत जावंच वाटतंय. या बात आहे. थँक्यू साहिल, थँक्यू मॅडम, थँक्यू. याची एक झलक तुम्हाला मिळेल. आणि आता तो भावुक क्षण, जीवन गौरव पुरस्कार. जिल्हास्तरीय ऑस्कर पुरस्कार 2018 यंदाचा जीवन गौरव देण्यात येत आहे एक असं व्यक्तिमत्व ज्यांनी खरं तर आपल्याला खूप काही दिलं. पुढच्या एपिसोडमध्ये ते आपल्याला खूप काही देत राहतील. त्यांच्यावरची एक एवी आम्ही टेलिकास्टलाच दाखवू. कारण ते नाव अजूनही ठरतंय. आणि
हे पुरस्कार जो आहे हा देण्यासाठी मी आपले जे प्रायोजिक आहेत ऑस्कर आंबिलडगे त्यांना बोलवतो. ऑस्कर आंबिलडगे या. क्या बात आहे. ऑस्कर आंबिलडगे इकडे इकडे. ऑस्कर आंबिलडगे हे या पुरस्कार सोहळ्याचे हे आहेत प्रायोजक आहेत आणि त्यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात येतोय. जीवन गौरव पुरस्कार आणि तो मिळतोय नाही त्यांना मिळणार. तुम्ही कुठं डोळे चोळताय का झोप आली. जीवन गौरव पुरस्कार अमेय वाघ. ऑस्कर आंबिलडगे यांच्या हस्ते काड्या सुंदरच. ऍक्च्युअली हा जीवन गौरव पुरस्कार प्रसाद ओग यांना मिळणार होता. आणि झालं असं की आम्ही पण सांगितलेलं मला एक पुरस्कार तुम्ही द्यायलाच पाहिजे. बरोबर. असं झालं की माझ्या फ्लो मध्ये मला कुठला सापडला नाही. तर राहिला होता जीवन गौरव. तर आता तो कोणाला तरी द्यायलाच पाहिजे म्हणून तो आपण जसं आपलं डील होतं तसं एक अमेय वाघ यांना एक उरलेला जीवन गौरव पुरस्कार आपण दिलेला आहे. पण याला तुम्ही उत्तर तर दिलंच पाहिजे सर कारण हा करिअरच्या सुरुवातीला मिळालेला जीवन गौरव. नाही मला खूप आनंद होतोय पण मला असं वाटतं की फार माझे डोळे जितके मोठे आहेत तितकी मोठी माझी स्वप्न सुद्धा आहेत. क्या तर बात आहे. या क्षेत्रात तेवढं मला काम करायचंय आणि आयुष्यभर काय उत्तेजनार्थ बक्षिसं मिळाली होती सगळीकडे. जीवन गौरव पुरस्कार क्या बात आहे. थँक्यू. हे मला माहिती होतं तू बोलणार म्हणूनच हे आम्ही. थँक्यू. ते तुम्हाला सांगितलं होतं मी सगळं बोललेलं. क्या बात आहे. ऑस्कर आंबिलडगे. कडक कडक कडक. ऑस्कर आंबिलडगे पुरस्कार सोहळा जो होता तो या ठिकाणी संपन्न होतोय असं मी जाहीर करतो. आणि सगळ्या सेलिब्रिटींना एक विनंती कृपया कोणी जेवण केल्याशिवाय जाऊ नये आपापल्या पैशांनी. थँक्यू ऑस्कर आंबिलडगे. थँक्यू. तुम्ही जाऊ शकता. हा थँक्यू. थँक्यू. आपण भेटणार आहोत एका क्षणाच्या विश्रांतीनंतर. जोरदार टाळ्या. चिन्मयजी आता तुमच्याकडे येणार आहे. मुरंबासाठी हा पुरस्कार मिळतोय कसं वाटतं. खूप छान वाटतंय कारण ॲक्टर म्हणून बरेचदा असं होतं की आपण जे काम करतो ते प्रोजेक्ट आपल्याला खूप आवडलेलं असतं. तो चित्रपट आपल्याला खूप आवडलेला असतो. रसिक म्हणून पण आपल्याला तो चित्रपट आवडलेला असतो पण त्याला तशीच पावती मिळते असं होत नाही. मुरंबाच्या बाबतीत असं होतं की आम्हाला जितका तो आवडला चित्रपट तितकाच तो प्रेक्षकांना सुद्धा आवडला आणि नंतर परीक्षकांना सुद्धा. तर हा आनंद खूप मोठा आहे. वा वा वा.